गाडी आहे म्हणून तुम्ही गेलाच पाहिजे. तर अशा वेळी थोडं साईडला थांबवून डंपरला किंवा मोठे ट्रक टँकर त्यांना रस्ता द्यायचा. काय काही बेसिक ड्रायव्हिंग टिप्स आज आपण देणार आहे. गाडी चालवता मला असं वाटलं की त्या थोड्या सांगणं गरजेचं आहे. भरपूर लोक नवीन गाड्या शिकल्यात, नवीन गाड्या घेतल्यात, सो त्यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव नसते. ड्रायव्हिंग स्कूलमधून गाड्या शिकल्यानंतर डायरेक्टली गाड्या चालवतात. सो काही चुका अवॉइड व्हाव्या म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. सो व्हिडिओ पूर्ण बघा. एका ठिकाणी आलो होतो आम्ही. आता इथला रस्ता इतका भारी आहे, जवळजवळ आता तुम्हाला दाखवतो हाईट कशी आहे. तर इथे ॲक्च्युअल जे ड्रायव्हर असतात त्यांचा कस निघतो. बघितलं, समोर असा चढ आहे आणि अजून एक टप्पा आहे, म्हणजे जवळजवळ. सो या केसमध्ये काय करायचं, एकदम ॲक्सिलेटर नाही द्यायचं. आता समोरून ट्रक पण येतं. एकदम ॲक्सिलेटर नाही द्यायचा. फर्स्ट गिअरमध्ये नॉर्मल, एकदम इझिली निघाली आपली गाडी. बघितली, काही त्रासाची नाही. हे फक्त फर्स्ट गिअरमध्येच निघाली. सो भरपूर जण जर नवीन ड्रायव्हर असतात तर त्यांनी काय केलं असतं, फुल स्पीडनी ॲक्सिलेटर दिला असता, गाडी तिथेच चाक फिरलं असतं. तर तसं न करता गाडीच्याच मोशनमध्ये एकदम व्यवस्थित गाडी घ्यायची काढून. जर तुम्ही असं डायरेक्ट गिअर टाकला आणि उगाच चढ आहे म्हणून ॲक्सिलेटर दिला तर त्या केसमध्ये गाडी चढत नाही, उलटी गाडीचे चाक फिरतात आणि गाडी फसली जाते. हेच होतं. तर त्यामुळे अशा ठिकाणी गेल्यावर तुमचं स्किल जे आहे ड्रायव्हिंगचं ते खूप उपयोगी येतं. सो हा आहे रस्ता पवना डॅमच्या साईडचा. राईट साईडला सगळं डोंगर आहे आणि लेफ्टला पवना डॅम होता. सो पवना डॅमचा व्हिडिओ बघून घ्या. ज्यावेळी असे मोठे डंपर वगैरे येतात आणि रस्ता छोटा असेल त्यावेळी आपल्याला माहिती आहे की तो डंपर जाऊ शकत नाही. सो असं नाही की बाबा तुमची गाडी आहे म्हणून तुम्ही गेलाच पाहिजे. तर अशा वेळी थोडं साईडला थांबवून डंपरला किंवा मोठे ट्रक टँकर त्यांना रस्ता द्यायचा. नाहीतर काय होतं, ते 100% तुम्हाला घासून जाऊ शकतात. आपल्या घासण्याने त्यांना काही फरक पडत नाही, पण त्यांच्या घासण्यानं खूप मोठा फरक पडतो. त्यांचा शेवटचा पार्ट जरी लागला गाडीचा तरी तुमच्या गाडीचा 5-1 हजाराचा खर्च निघू शकतो. सो त्यामुळे आपण कमी छोटे असं समजून गाडी साईडला घेणे आणि त्यांना जाऊन देणे. आणि एकतर हे गावाकडे ज्यावेळी रस्ते असतात ते बरेच छोटे असतात, त्यामुळे प्रेफरन्स अशा मोठ्या गाड्यांना द्यायचा आणि मग आपली गाडी काढायची. अशावेळी आपला ओव्हर कॉन्फिडन्स किंवा रॅश ड्रायव्हिंग काही कामाची नसते. तर हे सगळ्या बेसिक स्किल्स आहेत की ज्या प्रत्येक जो फोर व्हीलर चालवतो त्याला कळायलाच हव्यात. आणि ज्यावेळी असे टर्न वगैरे कॉर्नर वगैरे असतात त्यावेळी जास्त जवळून गाड्या टर्न नाही करायच्या. जास्तीत जास्त लॉंग टर्न तुम्हाला कसा घेता येईल तो बघायचा, जेणेकरून समोरची गाडी इझिली पास होऊ शकेल. किंवा आपण जवळून घेतली समोरची गाडी पण आपल्याला दिसायला हवी. सो तसं नको व्हायला म्हणून शक्यतो टर्न घेताना लांबून घ्यायची. आता हा टर्न घेतला तर पुरेशी जागा मी ठेवली आहे शेजारून. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गाडी चालवताना लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि सेफ ड्रायव्हिंग झालं पाहिजे. आणि ओव्हरटेक करताना पण
असं तुम्ही एकदमच ओव्हरटेक केलं आहे असं नाही चालत. समोरून जर गाडीचा डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, तो कॅल्क्युलेट करून मग बरोबर ओव्हरटेक करायचा. एक गाडी जायला जागा असेल तर समोर 2-3 गाड्या असतील तर त्या ओव्हरटेक करायचा प्रयत्न नाही करायचा, कारण की समोरून एकदम जर गाडी आली तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अंदाज घ्यायचा. आता समोर इथं कॉर्नरला ती नेक्सॉन आपल्याला अगोदर दिसली नव्हती. ते तसंच होतं. आपण गडबडीत जर समजा रिक्षाला ओव्हरटेकचा करायचा प्रयत्न केला असता तर नेक्सॉन आली असती. सो ह्या गोष्टी अवॉइड केल्या तरच त्या फायदेशीर राहतात आपल्या सगळ्यांसाठी. स्वतः इथे अशा ठिकाणी थांबलोय की जिथं समोरून दोन्ही गाड्या एका वेळी पुलावरून नाही जाणार. मग त्या केसमध्ये आपण थांबणं गरजेचं असते. बरोबर आपण थांबलो की समोरच्या गाड्या पास ऑन होतात आणि गर्दी होत नाही. जर समजा तुम्ही दोघं पण गेले ना, अचानक दोन्ही गाड्या जर पुलावरती अडकल्या तर मग दोन्ही साईडला जॅम होणार. आता हा समोरचा नेक्सॉनवाला आहे, त्याला ॲक्च्युली थांबायला पाहिजे होतं, पण तो न थांबता त्यानं हे केली, गाडी घातली, त्याच्यामुळे हा स्लो झाला. सो हेच सांगत होतो मी. सो ह्या गोष्टी ड्रायव्हिंग करताना लक्षात असल्या पाहिजेत. कारण एका छोट्याच्या 2-3 सेकंदाच्या गडबडीमुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि हे बऱ्याच ठिकाणी होतं.